स्वामी की जय. स्वामी वनदेवला आलेले आहेत. सोबत औसा आहे, भटोबास आहेत, माईंभट्ट आहेत. पण बाईसा नव्हत्या. देव उदास झालेले होते. आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवस भट्टोबास आणि माईंभट्ट व्यापारासाठी बाहेरगावी गेले असताना स्वामी औसाला म्हणतात, बाई आज काही स्वयंपाकाची तयारी केली नाही, आरोग्याची काही व्यवस्था केली नाही. त्यावेळेस औसा म्हणते स्वयंपाक करण्यासाठी सरपण नाही. म्हणजे तिचं सांगण्याचा उद्देश होता की सरपण संपलेलं आहे, मी कशावर करू. मग त्यावेळेस औसा म्हणल्यानंतर स्वामी दक्षिण बाजूला जातात आणि थोड्याशा काड्या सरपण गोळा करतात आणि भारा घेऊन येतात. मग औसा पचन करते, स्वयंपाक करते, देवाला आरोग्य देते. मग भट्टोबास आणि माहीमभट्ट आल्यानंतर भट्टोबासांनी माहीमभट्टांना स्वामींनी सांगितलं, मागील जे वृत्तांत तुम्ही गेल्यानंतर औसाला आम्ही असं म्हणालो. मग भट्टोबास औसावर गरम होतात, रागावतात. आणि स्वामी सुद्धा म्हणतात औसाला, बाईसा असती तर आमची अशी अवस्था झाली असते का. म्हणे बाईसा देवाच्या आरोग्याची सर्व व्यवस्था करत होत्या, कधी सांगायची गरज पडत नव्हती. परंतु औसाला ते सुचलं नाही. मग औसा क्षमा मागते, माफी मागते आणि देवाची माफी मागते. एक दिवस असाच प्रसंग असताना स्वामी रान गवऱ्या वेचून आणतात, आपल्या उपरणामध्ये बांधून घेऊन येतात आणि शहाड्यापाशी म्हणजे तिथं स्वयंपाकाचं ठिकाण आहे तिथे टाकून देतात. ते औसानं पाहिलेलं असतं, औसानी पाहिलेलं असतं. स्वामींनी भट्टोबासांना दाखवतात. म्हणजे देव पहिलेच उदास झालेले आहेत. बाईसा गेल्यानंतर स्वामी उदास झाले आणि उत्तरापंथ जाण्याची तयारी इथून सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे स्वामी मग इथं 10 दिवसानंतर स्वामी बेलापूरला जे मंदिर आहे नदीच्या प्रवरा नदीच्या काठावर त्या मंदिरात पोहोचतात. आणि मग तिथून पुढं देवानी माहीमभट्टांना उद्देशून निरोपण केलेलं आहे आणि उत्तरापंथी जाण्याची तयारी केलेली आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. त्यांना सांगायचं नाही आपल्याला, पूजा करायच्या. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळामध्ये महाराष्ट्रातील विविध गावात वास्तव्य करून समाजोद्धाराचे कार्य केले. ते अवर्णनीय आहेत. पूर्वजांनी स्वामीच्या परिभ्रमण काळाचे एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध असे 3 भाग केले. पूर्वार्ध व उत्तरार्ध असे 3 भाग केले आहेत. पैकी उत्तरार्ध काळात स्वामी पैठणहून परिभ्रमण करीत विविध ठिकाणच्या मुक्काम नंतर आंबे खंडरवंडी एकी आदी मार्गे भोकर येथील वस्तीनंतर स्वामी बेलापूर येथील सिद्धनाथाच्या मंदिरात 5 दिवस वास्तव्य करून श्री नागदेवाचार्य, औसा, लकुबाईसा आदी भक्तजनासह श्री क्षेत्र वनदेव येथे स्वामी दिनांक 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 1275 अर्थात मार्गशीर्ष शुद्ध द्वितीय गुरुवार ते मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शनिवार शके 1997 युनाम संवत्सर या 10 दिवसाच्या काळात अवस्थान होते. या ठिकाणी वास्तव्य असताना स्वामीच्या तुम्ही सांगा काय, तुम्ही काय सांगायचं स्वामी काय केलेली. सर्वज्ञाच्या वेळी येथे वनदेवाचे देऊळ होते.
त्या देवळाचे हे स्थान होय. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध लीळा बेलापूरहून येथे आले. त्यांचे हे या ठिकाणी 10 दिवस वास्तव्य होते. ही उत्तरार्ध लीळा 581 स्थान याची आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. बाबाला इथल्या बाबाला भरपूर माहिती आहे. त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या. इथलेच असते. बाबा दोन शब्द सांगतो ले. दोन शब्द लिहा. बाबांनी सांगितले ना बाबा सांगितलं तुम्ही सांगा ना पुढे. लिहा सांगावून फक्त पूजा द्यायची आहे मला. असं. स्वामी पैठणहून उदास अवस्थेमध्ये बाईसाचं देवावसान झाल्यानंतर स्वामी भक्तिदानासह इथं आले. इथं आल्यानंतर इथं 10 दिवस स्वामीचा मुक्काम होता. तर बाईसाला आचार्यांनी सांगितलं की बाबा स्वामींना भोजनाची काहीतरी सोय करा. तर ते गावात निघून गेले. मग सांगितल्यानंतर पण ते हे सांगताना स्वामींनी ऐकलं आणि स्वामी थोड्या वेळानं त्या बाई औसाकडे गेले. ते म्हणे तुम्हाला काही व्यापार सांगितलाय. तर ते म्हणे सांगितलं पण इथं सर पण नाही म्हणे. मग स्वामी दक्षिण दिशेला जाऊन गौऱ्या आणि तरोट्याचे झाडं आपल्या धोत्राच्या पेच्यामध्ये घेऊन इथं सिंहाकृती ओटा होता त्या ओट्यावर त्यांनी ढीग लावला. तेवढ्यात आचार्य आले. आचार्याने स्वामींना विचारलं की हे काय करतात. स्वामी आविर्भावात बोलले हे माझे शिस लावणे की. मग त्यांनी ओळखून घेतलं हे काहीतरी हे. मग औसाकडे गेले. औसाला विचारलं तर औसाने सांगितलं असं असं झाले. तर ते म्हणे की बाईसा अशी तर बाईसाची हिंमत झाली नसती. ती हिंमत कशी झाली म्हणजे नेण्याची म्हणजे मी समजू शकले नाही. म्हणजे मग स्वामींना माफी मागितली. या ठिकाणी प्रश्नमोडला माफी मागितली आणि 10 दिवस स्वामीचं इथं वास्तव होतं. हे लीला आहे. आणि हे जे आहे भिडे आसन स्थान आहे हे तृणमोडणे ते अवस्थान आहे आणि पलीकडचं जे आहे ते मादनी स्थान आहे. असे 4 स्थान आहे. धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाबा कसं असते आम्हाला माहित नसते लीला. आम्ही खूप लांबून होतो आणि त्यामध्ये आम्हाला कसं वाटतं सांगावं. आम्हाला मग वाचलं म्हणजे आम्हाला वाचता बी येत नाही आणि वाचलं तर त्याचा अर्थही कळत नाही. बाबा खरं सांगतो तुम्हाला ते अर्थ केव्हा कळावं लागेल जेव्हा तुम्ही सांगावं लागल तेव्हा आम्हाला अर्थ कळत. बरोबर आहे. नुसता बोर्ड लावून बाबा आम्हाला काही कळत नाही. आम्ही लातूर परभणी ही यात्रा आहे लातूरची. मी आहे परभणीचा. लीला सांगितल्यामुळे धन्यवाद तुमचे. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. युट्यूबला चालायचं प्रसार माध्यम बी आहे आपले ते. स्थानाची माहिती हा 2 स्थान आहेत. तिकडे का चला ते हे घ्या माहिती. तिथले स्थान सांगा तुम्ही जरा हातात. रामभाऊ युट्यूबला आपल्या चला ना स्थान दाखवा कोणते येते. चला चला पुढे चला पुढे चला पुढे चला 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 लवकर हे सर्वांचे लाडके बाबा. सगळे बाबा सगळ्याचे लाडके बाबा. हे बाहेर 2 स्थान तिकडे आहेत ते तिकडे मंदिरामध्ये. तिकडे स्थान लगेच बघा. चला बरं लवकर चला तिकडं. हे इकडं पण भारी आहे. सगळेजण चहा प्याले तर मला पाणी भेटणार गेले प्याला. व्हायरल करू का म्हणजे बेजारी हो दुसरं काही नाही. हे बघ खाऊन पिऊन मस्त बसले तू सगळेजण. हाय हे नवीन बांधकाम चालू केलंय. मात्र स्थान जे आहे ते पहिलंच आहे तसं काय नाही. कारण सगळी जागा दुसरी घेता येते. मात्र स्थान जे आहे ते त्याला काही केलं म्हणजे हलवल्या जात नाही. तिथली जागा ती जागा जी आहे ती जागा तेवढी
सर्वज्ञच्या. बाबा दोन सांगायचं का नाही दादा आहे ना दादा सांग मंदिर मध्ये भारी व्हाले हा. आधी सिलिंग उडवायची तर हो का, मिस्त्री बी कसे कलाकार भेटतात हो का. आता सिलिंगला डायरेक्ट पुटी लावतात. गिलावा करावं की गिलावाचे का पैसे घेतले नाहीत का ते ना. हे गाव कोणतं आहे. वनदेव आहे का. जिल्हा अहिल्या अहिल्या देवीनगर अहिल्यानगर तालुका श्रीरामपूर.